आता पुढे आल्यावर जरा थांबलो. बघा ना इथे एक नंबर कलर काम आहे. आणि आम्ही थांबलो कारण या मूर्तीकडे बघून. मित्रांनो, अटल सेतूवर आम्ही आलेलो आहे. सुरुवात इथे झालेली आहे. फर्स्ट टाइम चाललेलो आहे. हे बघा. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला याला कळालं असेल मी पुढे चाललो आहे. तर आपला भाऊ रोहन लाड आणि सुमित लाड यांच्या घरी गणपती बुक करायचं आहे गावी चिपळूणला. तर त्यासाठी आम्ही निघालो आहे. आम्ही निघालो याचं कारण म्हणजे मी एकट्याने आहे. प्रथमेश कौस्तुभ आणि स्वरूप बिर्जे आपल्याला दिसत आहे तिथे. ते सुद्धा आहेत. आम्ही 4 जण इथनं जातो आहे. चाललो आहे पेणला. ते येणार आहे चिपळूणवरून. लास्ट इयर की सेकंड लास्ट इयर त्याच्या आधी आम्ही तसंच गेलो होतो अमरापूरला. जर माझा जुना ब्लॉग नसेल बघितलं तुम्ही तर तिथे जाणार आहोत. चाललो आहे ठाणा स्टेशनला. रेल्वेने जाणार आहे आम्ही. मानसरोवर पेण पनवेलपर्यंत रिक्षा आली. मानसरोवरपर्यंत आम्ही जाणार आहोत ट्रेनने. तिथून आम्ही हर्षलदादाच्या गाडीतनं जाणार आहे इकोमधनं. तिथून मग अजून गावावरून एक येते आर्टिगा. चला पुढे बसतो मी पण मागं. ओके 4 जण मागे बसायचं रे. हो माय गॉड. मी पण करा खालीच बसलो असतो ना. 4 जण बसलेले दिसत नसेल. डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता स्टेशनला. मित्रांनो, आता मी पोचलेलो आहे ठाणा स्टेशनला. जसं मी मगाशी बोललो की आम्ही आता मानसरोवरपर्यंत जाणार आहे ट्रेननी. तिथून आम्हाला हर्षलदादाच्या गाडीतून जायचं आहे पेणपर्यंत. आणि तिथनं 2 गाड्या असतील. नंतर तो चिपळूणवरून येणार आहे रोहन आणि सुमितदादा आणि ओम असेल. तर ते 3 जण येत आहेत. भेटू डायरेक्ट मानसरोवरलाच. A few moments later. मित्रांनो, आता आम्ही गाडीत बसलेलो आहे हर्षलदादाच्या. आणि हर्षलदादा इथे आलेला आहे. हॅलो. आणि स्वरूप बिर्जे पुढे बसलेत. प्रथमेश गौतम इथे साईडला आहे पुढे बसले. आता आम्ही निघालो डायरेक्ट पेणला. तुम्हाला ना शिस्त नाही. आणि भेटतो आता मध्येच तुम्हाला थोडा वेळ. आता जरा आम्ही चर्चा करतो. आत्ताच भेटलो जस्ट. जरा चर्चा करतो नंतर तुम्हाला भेटतो. मित्रांनो, आता एक घेतलं हॉल्ट जवळच आपला श्रीदत्त स्नॅक्सला आलो आहे आम्ही इथे. जर तुम्हाला माहिती असेल पनवेलचा जो मुंबई गोवा हायवे आणि पुण्याला जाणार आहे एक्सप्रेस त्याच्या खालीच आहे इथे. तिथे थांबलो. आता जरा वडापाव वगैरे खातो. थोडा भूक लागली. सकाळी फक्त चहा वगैरेच घेऊन आलो. तर एक वडापाव वगैरे खाऊ. आणि जास्त नाश्ता नाही करणार कारण पुढे जाऊन पूर्ण करायचंच आहे त्यांच्यासोबत रोहन आणि सुमित दादाबरोबर. तर आता हलकाला एक वडापाव खाऊन घेतो बस. A few hours later. कर आवाज येतो ना. त्या बाजूला येतो की ह्या बाजूला? सीट आहे ना रब्ब हे. एवढे दिवस नव्हतं जायला. मित्रांनो, आता आम्ही पनवेलला उतरलो आहे म्हणजे थांबलो आहे. आता आलेत सुमितदादा आणि रोहन. बघा आता येतोय बघा आपला इथनं समोरून चालत. हर्षदादा इथे 4 व्हीलर लावतोय आपली. जरा पार्क करतोय. इथनं जायचं तर डायरेक्ट कारखान्यात गणपतींच्या. आता सुमितदादा आला आहे. त्याला भेटतो आणि मग नंतर पुढे जातो. ओ बायसेप तो देखो भाई 5 बज के उठ के. मी असं घालतो दिसले नाही पाहिजे चांगला. मित्रांनो, आता नाश्ता केला तिथे. भजी प्लेट वगैरे घेतली होती कारण आम्ही वडापाव तर खाल्लाच होता. आणि आता पुन्हा एकदा नाद ब्रह्म इडली इथे आलेलं आहे. जरा इथे टेस्ट करतो आम्ही फर्स्ट टाईम. आपल्या पेण डेपोच्या समोरच आहे. तर तिथे जरा बोललो टेस्ट करून घ्या. भरपूर वेळ ऐकलं आहे नाद ब्रह्मची इडली वगैरे चांगली असते वगैरे. टेस्ट करतो आहे सगळे. एकच प्लेट घेतली होती. आणि रोहन वगैरे आलेले आहेत आता. रोहन, ओम आणि सुमितदादा तर मगाशी बघितलंच. हर्षदादा वगैरे. तर नाश्ता करतो आणि मग जातो गणपती बुक करायला. मित्रांनो, आम्ही आलो आहे त्या कारखान्याच्या जवळ. कार वगैरे पार्क केलेली आहे.
आणि आता इथेच पुढे जायचं आहे. इथे भरपूर असे लाईनीत आहेत गणपतीचे कारखाने वगैरे असे. हे बघा इथे घराघरात तुम्हाला दिसतील. बघा लालबागच्या राजाची एक मूर्ती ठेवली, बुक झालेली आहे. इथे सुद्धा आहेत गणपती मूर्ती. कला निकेतन हे बघा, इथून घेतले होते मागच्या वेळेला आम्ही. दीपक कला केंद्र पेण, इथे खूप मूर्त्या आहेत आतमध्ये. आणि डबल माळा आहे, वरती सुद्धा आहे. तर आता जाऊ आता आतमध्ये. जर मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील मागच्या 2 वर्षापूर्वीचे, तर आम्ही इथनंच बुक केले होते. म्हणजे गावी न्यायचे तेच गणपती. आमची तर ऑलरेडी झाली आहे. तुम्ही ब्लॉग बघितला नसेल जाऊन बघू शकता. चप्पल वगैरे काढून बाजूला ठेवतो आणि आत एंट्री मारतो. राजांची मूर्तीसुद्धा आहे मित्रांनो. बघा किती मोठ्या मोठ्या दगडूशेठ. मूर्तीचा आकार बघू शकता तुम्ही. बघा अजून काय कायचं कलर काम बाकी आहे. मूर्ती आहे बघा किती, जवळपास 4 फुटाची असेल अंदाजे. ही पण 3-3.5 फुटाची. ही बघा एकदम पिंक पिंक करून ठेवली. ही सुद्धा मस्त आहे. लालबागचा राजा. ही बघ आयुष्यपद एक नंबर दादा. हा कलर पण ही ऑरेंज आणि ही मस्त वाटते. हा कलर भारी वाटेल. स्किन कलर असा नाही केला पाहिजे. नंतर असा ठेवतील वाटतं. असा ठेवणार. पण मूर्ती मस्त आहे मित्रांनो. मला आणि दादाला आज जास्त आवडला आहे. तो पण एक आहे कलर आणि हा एक कलर असा होईल. अशा कलर टोनमध्ये येईल. मस्त वाटतं. चला तो वरती जाऊया. इकडे सुद्धा आहेत. तुम्हाला नंतर दाखवतो खाली येऊन. जरा एक वरती राऊंड मारून येऊया. वरती सुद्धा आहे जसं मी बोललो. वरती भी मोठे है. बराच मोठा गाळा आहे मित्रांनो कारखाना. बघा इथे वरती आहेत ते छोटे आहेत. दीड फुटाचे आहेत वरती ठेवलेले आहेत त्या. खाली सुद्धा आहेत. खाली मोठे आहेत. 2-2.5 फुटाच्या आसपास आहेत वरती. खालच्या आहेत त्या. मित्रांनो जरा कॅमेरा फास्ट फिरतो आहे कारण भरपूर आहेत इथं मूर्त्या. प्रत्येकाला मी जास्त वेळ दाखवू नाही शकत कारण आपल्याला बरेचसे कवर करायचे. त्यामुळे मी आता पटापट तुम्हाला एक दाखवून ठेवते फक्त. ही सुद्धा मस्त मूर्ती आहे. बालाजी स्वामींची हे पण आहे. दगडूशेठ इथे एक आहे. ती चिंतामणी पूज आहे. हा सुद्धा एक वेगळा कलर आहे.
जरा ह्या साईडला जाऊया. इथे एकदम छोटे छोटे आहेत मूर्त्या. ही बघा मित्रांनो किती मोठी आहे. ही सुद्धा मस्त वाटते छोटी. लालबागचा राजा. ही सुद्धा मस्त आहे. ही मस्त आहे. मित्रांनो ही एक मूर्ती आम्हाला आवडली आहे आणि ती मगाशी तिकडे आतमध्ये होती. ती समोर हात ठेवून ती 3000पर्यंत आहे. बघूया पण हिला 8 दिवस लागणार आहेत बोलतात कलर वगैरे सगळं व्हायला. आता बघू पुढे जाऊन बघतोय जरा. A few moments later. मित्रांनो आता आम्ही आलो आहे अमरापूरला. त्याच्या मागचं कारण म्हणजे पेणला मी जिथे गेलो होतो तिथे मूर्तीचे त्यांनी डायरेक्ट 5000 रुपये सांगितले आणि तेवढी कलरसुद्धा नव्हती झाली. ॲक्च्युली जी शेवटची मूर्ती तुम्ही दाखवली आणि 8 दिवस कलरला बोलले तर तेवढा टाईम नाही आम्हाला. 2 दिवसात न्यायची मूर्ती मंगळवारपर्यंत चिपळूणला. तर त्या हिशोबाने आता मी अमरापूरला आलो. तिकडे मूर्त्या आवडल्या, बुक पण होते आणि जे आवडले ते नव्हते अवेलेबल. सो आता इथे आलो आहे अमरापूरमध्ये. पहिलंच आलेच एंट्री मारल्यावर इथे एक कारखाना आहे आणि इथे जरा बऱ्या असतात. पण लास्ट ब्लॉगमध्ये एक कवर केलं होतं इथेच. तर इथे भरपूर अशा मूर्त्या आहेत. आता बघूया त्याच एक्सपेक्टेशन ठेवून इथे आलेलं आहे डायरेक्ट. हे बघा छावा मूवीची मूर्ती दिसते इथे आपल्याला सिंहाचा जबडा फाडताना. ते काय लालबाग राजा. हो अशी नसवली पाहिजे बघ. ही एक लालबाग राजा. ती सुद्धा एक मस्त वाटते. अजून बऱ्याच मूर्त्या आहेत तिथे. 3, 3.5, 4 फूट एक तिथे पण आहे. वरती सगळे पेटेवाले आहेत त्यासुद्धा मस्त. ही एक मस्त वाटते चिंतामणी पोच. बघा इथे एक आहे पर्पलमध्ये आणि आपल्याला ही एक पाहायला मिळते. ही एक मस्त आहे. मस्त वाटते. साईबाबांची पण आहे. शंकराची मोठी जवळपास 5 फुटाच्या वरती आहे. खूप माझ्या हाईटला आहे जवळपास 5 फूट 10 5-10 आहे मित्रांनो. ही जाऊया जरा आतमध्ये बघायला. दादा इथे बाहेर आहेत ते मस्त आहेत. कलर काम वगैरे चालू आहे. इथे मूर्ती नंबर मस्त वाटतं. एवढं नाही आहे कलर. कुठला ग्रीन इथे बघ ना एक मस्त आहे. दाखवतो तुला. व्हिडिओ बघितले दाखवतो.
मित्रांनो आम्ही आता पुन्हा एकदा पुढच्या कारखान्यात आलो आहे. बरेच असे कारखाने आहेत आजूबाजूला आहे बघा. इकडे समोर एक आहे, तिकडे होतं 1 2 3 असे भरपूर आहेत. तर आता इथे आलो. ह्या कारखान्यातसुद्धा काय मुहूर्त आहे बघा. याचं कलर कम बघा असं. आणि जो हात दिसतोय तुम्हाला इथे मागच्या वर्षीचा चिंतामणीची पोस्ट. आता पुढे आल्यावर जरा थांबलो. बघा ना इथे एक नंबर कलर काम आहे. छोटीशी मूर्ती आहे 2 फुटाची जवळपास खालून वर अशी. आणि इथे बघा हा एक आहे. आणि आम्ही थांबलो कारण या मूर्तीकडे बघून याचं पण कलर काम मस्त दिलं आहे. आणि धोतर नेसवलं आहे असं पूर्ण, म्हणजे चिटकवलंच आहे पण नेसवलं टाईप वाटते. आणि इथे बघा आशिष आर्ट म्हणून आहे. आणि सगळ्यात जास्त मोठी मूर्ती ती म्हणजे ही आवडली आता दादाला वगैरे, पण ही बुक झालेली आहे. मित्रांनो ही बघा एक, तिचे पाय तर पुढे आहेत दोन्ही पण छोटी मस्त मूर्ती मित्रांनो. ही बघा मित्रांनो आम्ही जरा मगाच्याच कारखान्यात आलो जवळ, बाजूलाच जवळ एक कारखाना आहे. त्याच्या एक मूर्ती एक चांगली एक आहे आणि एक आहे. मस्त वाटते दोन्ही मूर्ती. हे बघा आणि ही एक मस्त आहे. हे ओळखलीत का गणेशगिरीची मस्त मूर्ती आहेत. मित्रांनो फायनली रोहनने हा बुक केला आहे. वेलिंग मूर्ती जी गणेश गलीची होती. 2 कलर चॉईस दाखवले होते पण आम्ही हा चॉईस केला येल्लोला. आणि ओमनी हा बुक करतो आता. आणि हा एक मस्त वाटतं. बघूया आता इथे चालू आहे ओमचं डिसिजन, हा घ्यायचा आहे की दुसरा घ्यायचा आहे. पण आता त्याचं आमचं तरी एक बुक झालेलं आहे. बघूया आता. मित्रांनो ओमनी हा फायनल केला आहे. तो कॅन्सल केला आधीचा कारण त्यांनी घरच्यांना दाखवलं पण त्याला हा बरा वाटला घरच्यांना. सो हा बुक झालेला आहे. याचा कलर काही असा दिसेल, इथे दाखवतो तुम्हाला. हे बघा हे आहेत ना असा काहीसा दिसेल. फक्त त्यांनी दागिने नाही ठेवणार आहे. असे दागिने आहेत ना ते नाही करणार. विदाऊट दागिने बुक हे करणार आहे. A few moments later. मित्रांनो आता गणपती बुक करून झालं आहे आणि आता आम्ही आलो आहे इथे हॉटेल साई कृपा फेमस लपेटा आणि साई कृपा स्नॅक्स कॉर्नर. आता आम्ही जातो इथे व्हेज खायचा. बघू आता प्युअर व्हेज खायचा त्यांचा विचार आहे. विचार म्हणजे प्युअरच व्हेजच खायचं आहे. बघूया आता आतमध्ये जाऊन काय काय मिळतं आहे बघूया. मित्रांनो आता आम्ही निघालो डायरेक्ट CSTसाठी. तिथे आम्ही थांबलो नाही जेवायसाठी कारण नॉनव्हेज आणि व्हेज एकत्र होतो. सो आम्हाला प्युअर व्हेज पाहिजे. बाहेर नाही थांबलो आणि आता आम्ही JNPTवर आहे. निघालो आहे CSTला आणि आज फर्स्ट टाईम आम्ही अटल सेतूवरून जाणार आहे. सो तुम्हाला सुद्धा दाखवीन अटल सेतूवरून जाताना. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी आमच्यासारखा एक्सपिरियन्स घेणार असं नवीन. तर मित्रांनो अटल सेतूवर आम्ही आलेलो आहे. सुरुवात इथे झालेली आहे अटल सेतूची. फर्स्ट टाइम चाललेलो आहे. हे बघा गुलाबा 33. आपल्याला जवळपास 25 तरी किलोमीटर जायचं असेल. असा राऊंड आहे. ₹250 टॅक्स आहे मित्रांनो. जे नवीन येणार असेल त्यांना सांगून ठेवतोय. अटल सेतूचं ₹250 टोल. नाही म्हटलं तरी तासावरच बाईक कधी
ट्राफिक बिफिक लागते ना तेवढी आता बाईक कशी बाईक आजूबाजून निघते ना रे काय मोठ्या गाड्या नाही वरच्या खाली असेल ना आले असेल तरी काय प्रॉब्लेम नाही रे 100चा मिनिमम स्पीड दिलाय. मित्रांनो आता मी डायरेक्ट कट टू इथे येतो आहे कारण आज आहे सेकंड डे. काल मी ब्लॉग केलं नाही कारण जो तुम्ही आता पार्ट बघितला अटक आहे तुझा त्याच्यानंतर माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण ड्रेन झाली 0% झाला होता आणि नंतर शूट करायला काय मला मिळालं नाही आणि त्यानंतर काय काय झालं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आम्ही गेलो डायरेक्ट CSTला फक्त जाऊन जेवलो आम्ही दुपारनंतर आणि तिथे फक्त एकच वस्तू घेतली. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो दादरला आल्यावर आम्ही पेपर आणि डिझाईन खरेदी केल्या. त्यासोबत आम्ही मोर पीसेससुद्धा घेतली गणपतीच्या मागे लावायला. आमचं नाही बोलत आहे मी सुमित दादाचं सांगतो आहे. आम्ही काहीच घेतलं नाही. आम्ही फक्त जस्ट त्यांच्यासोबत फिरत होतो तर असं काही झालं आणि संध्याकाळी आम्ही 9:30 म्हणजे रात्री आम्ही 9:30च्या आसपास घरी आलो. तर एवढंच सीन होता पुढचा. ते आम्हाला शूट करता आलं ती खूप होती दादर मार्केटला आणि CSTला सुद्धा. त्यामुळे मोबाईल काढायची इच्छाच झाली नाही आणि माझा तर मोबाईल दुपारीच ड्रेन झाला होता पूर्ण आणि पॉवर बँक घ्यायचीसुद्धा विसरलो होतो. तेच सगळा प्रॉब्लेम झाला. त्यांची बॅटरी डाऊन झाली होती. सकाळी लवकर उठून आम्ही गेलो होतो पेंडला. तर संध्याकाळी आल्यावर सगळे आपले आडवे झाले होते. त्यामुळे डायरेक्ट आत्ता मी शूट करतो आहे तर त्यासाठी जरा सांभाळून घ्या माफी असावी. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो असेल आपला चिंतामणीचा आगमन सोहळा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सुद्धा गणपतीची बुकिंग केली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा. तर बेल आयकॉन दाबली नाहीत तर तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येणार नाहीत. तर भेटूया अशाच कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो.